उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारं एकदम रिफ्रेशिंग आणि पोटभरीचं मस्त थंडगार सरबत बघणार आहोत, जे तुम्हाला प्यायचं नाही, पिता पिता खायचं देखील आहे. हे रिफ्रेशिंग सरबत बघूनच तुम्हाला तोंडाला पाणी सुटलं असेल. नक्की करून बघा. तर हे सरबत मस्त असं थंडगार कसं बनवायचं ते पाहूयात. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णव रेसिपी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रेसिपी शेअर करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तर हे रिफ्रेशिंग पोटभरीचं सरबत थंडगार करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला म्हशीचं दूध घेतलेलं आहे. अर्धा लिटर साधारण 6 ग्लास तयार होतात अर्धा लिटरमध्ये. तर जास्त बनवायचं असेल तर 1 लिटर प्रमाणामध्ये तुम्ही हे दूध घेऊ शकता. आपण हे फक्त एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आपण इथे निरसं कच्चं दूध घेतलेलं आहे. आता गॅसवर मीडियम ठेवून आपल्याला हे दूध गरम करायचं आहे. आणि इथे आपल्याला दूध गरम व्हायच्या अगोदर आपल्याला इथे साखर टाकायची. खडी साखर आहे ना, थंडगार असते उन्हाळ्यामध्ये, किंवा तुम्ही साधारण साखरेपेक्षा ही चांगली आणि पौष्टिक असते. तशी आपल्याला खडी साखर टाकायची. जर तुम्ही नसेल तर तुम्ही साधी साखर देखील टाकू शकता. आता इथे काय करायचं, हे आहे ना आपल्याला खडी साखर आहे ना विरघळून घ्यायची. आणि दूध देखील 1 ते 2 मिनिटांत आपलं उकळून घ्यायचं. दूध देखील छान उकळलेलं आहे. आता हे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून दूध. इथे मी घेतलेल्या सब्जा सीड्स, मी इथे 1 मोठा चमचा सब्जा बी घेतलेला आहे, या सब्जा देखील म्हणतात. आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सब्जा खाण्याचे किती फायदे आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर शरीराला थंड ठेवण्याचं सब्जा बी काम करतं. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस पोषक घटक असल्यामुळे आपल्याला शरीरासाठी हे खूप गरजेचं आहे. सोबतच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे काम सब्जा करत असतं. सोबतच डोळ्याची जळजळ, शरीराला खाज सुटणे, घामामुळे जास्त इरिटेट होणं, हे सब्जा बी काम करतं. त्याच्यामुळे दररोज 1 चमचा सब्जा खाल्ला पाहिजे. आणि काय करायचं, सब्जा घ्यायचा 1 चमचा, त्यामध्ये पाणी टाकायचं, वर खाली करायचं, सब्जा असा टम्म फुगतो छान. आता हा सब्जा बाजूला ठेवून द्यायचा आहे आपल्याला भिजलेला. आता पुढची तयारी करायची आहे. तर इथे मी घेतलेलं आहे कलिंगड घेताना असं वाजवून घ्यायचं. जर चांगलं असं छान असं वाजलं ना, त्याचं खूप छान असतं. आणि याला खाली बेसला ना थोडंसं पिवळटपणा असेल तर हे गोड असतं. हे आपल्याला ओळखून घ्यायचं आहे घेताना बाजारामध्ये. आता काय करायचं, हे खरबूज आहे ना, असे टवटवीत मस्त असे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टवटवीत असे थंडगार आपल्याला टरबूज बघायला मिळतात. तर इथे मी 1 टरबूज घेतलेला आहे. त्याच्यामध्ये काय करायचं, अर्धा काप मारायचे मधून, आणि पुन्हा जे अर्धा भाग आहे ना त्यातून अर्धा करायचे आणखीन. आणि ह्याच्यामधलं जे बियाचा जो भाग आहे ना तो आपल्याला काढून टाकायचे, जेवढा असतील तेवढ्या बिया. आणि ह्याला कट मारून घ्यायचं या पद्धतीने. इथे उभ्या आकारामध्ये कट मारते या कलिंगडाला, असं उभ्या आकारा मारायचं. आणि आडव्या आकारामध्ये देखील मारायचं आहे, बघू शकता यामध्ये. आणि खूप छान दिसतं आणि पटकन हे होतं. कलिंगड कट करणं फार काही त्याला म्हणजे कट वगैरे करावं लागत नाही. अशा स्लाईस करून वगैरे तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, म्हणजे पटकन तुमचं 1 मिनिटामध्ये हे काम होऊन जातं. अशा फोडी, कारण आपल्या सरबतामध्ये अशा चॉप केलेल्या अशा चौकोनी आकारामध्ये फोडी पाहिजे त्याच्याकरता. आता हे आपल्याला असं अलगदपणे चमच्याने काढून घ्यायचं, बघू शकता या पद्धतीने. आणि इथे मी कलिंगड देखील या पद्धतीने चिरून बघा, मस्त असं चिरून होतं अगदी 1 मिनिटामध्ये. आणि ज्यामधल्या ज्या काय कलिंगडाच्या ज्या बिया वगैरे असतात ना ते काढून टाका. इथे मी दोन्ही देखील घेतलेले आहेत, म्हणजे अर्धा भाग घेतलेला आहे. इथे मी कलिंगड देखील चिरून घेतलेले आहेत, ते आता बाजूला ठेवून द्या. इथे मी आपण दूध आहे ना रूम टेम्परेचरवरती थंड करायला ठेवलं होतं ना, हे थंड झालेलं दूध एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि इथे आपल्याला रोज सिरप टाकायचे, ह्याला रूह अफजा देखील म्हणतात. आता हे रूह अफजा आपल्याला साधारण 1 ते 2-3 चमचे टाकायचे आहे. तुम्ही या ठिकाणी कमी जास्त देखील करू शकता रूह अफजा तुमच्या आवडीप्रमाणे. आता इथे आपण जे कलिंगडाच्या बिया आहेत ना, कलिंगडाच्या ज्या फोडी आहेत ना त्या कट करून घेतले ना, चौकोनी कापाशी करून घेतले होते ना चॉप करून, ते टाकायचेत. आता इथे मी अर्ध कलिंगड आहे ना ते टाकलेलं आहे. आणि याला वर खाली करून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि हे ते आपण जे सब्जा भिजवून घेतला होता ना टम्म फुगलेला छान असा, तो टाकायचा आहे. सब्जा घातला ना अगदी मस्त दिसतं हे. आणि खायलासुद्धा खूप असं पौष्टिक होतं हे, म्हणजे प्यायला देखील छान असं थंडगार लागावं. इथे आपण बर्फाचे काही खडे टाकले. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून याला थंडगार करून असं
हे सरबत तुम्ही पिऊ शकता आणि कलरच बघू शकता तुम्ही, अगदी तोंडाला तुमच्या पाणी सुटलं असेल. अगदी बघू शकता रिफ्रेशिंग, अगदी मस्त असं शरीराला थंडावा देणारं मस्त इथे आपलं सरबत बनवून तयार झालेलं आहे. याला मोहब्बत सरबत देखील म्हणतात. मस्त असं एकदम रिफ्रेशिंग पोटभरीचं मस्त थंडगार सरबत बनवून तयार झालेलं आहे. हे सरबत नुसतं प्यायचंच नाही आहे, पिता पिता खायचं देखील आहे. रिफ्रेशिंग बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. नक्की करून बघा. या पद्धतीने खूप मस्त बनवून तयार होतं हे सरबत आणि बघू शकता अगदी. आणि आता आपण काय करूया, ग्लासमध्ये असं सर्व करूया आणि हे म्हणजे कुटुंबासाठी पोटभर पुरेल इतकं आपलं, म्हणजे 6 ग्लास इतकं आपलं हे सरबत बनवून तयार होतं. दिसायला सुंदर आणि खायला खूप असं पौष्टिक मस्त असं पिता पिता खायचं देखील आहे. हे इथे आपलं मस्त असं बनवून तयार. हे चमच्याने खायचं म्हणजे मस्त असं थंडगार आणि मनाला तृप्ती देणारं मस्त असं आपलं थंडगार सरबत बनवून तयार झालं. तर आजची रेसिपी मंडळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशा छान छान रेसिपीसाठी वैष्णवी रेसिपी चॅनल एक लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त जणांपर्यंत ती रेसिपी शेअर करा. वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून चला. तर मग मस्त अशा पुन्हा अशा रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.